सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं। आपल्या भागामधील एक सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जीवनातला विशेष पैलू म्हणजे निस्वार्थपणाने परिसरामध्ये ज्यांनी कीर्तन सेवान भागवत कथा केल्या असे परमपूजनीय वैकुंठवासी परमपूजनीय भगवान महाराज मरसुळकर यांच्या वैकुंठ गमनाच्या प्रित्यर्थ सर्व ग्रामस्थ मंडळीच नाही तर परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मंडळींच्या वतीने त्यांचे दोनही चिरंजीव माननीय श्री तुकारामजी आणि माननीय श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य माधव महाराज सर्व परिवाराने घडवून आणलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कीर्तनाचा कार्यक्रम ज्यांच्या समोर जागा आहे ते थोडे थोडे पुढं सरका ते आई साहेब सरका पुढं इकडे डाव्या हाताला पुढं आलं तरी चालतं। त्या संबंधाने सर्व भाविक भक्त मंडळीच्या वतीने ग्रामस्थ मंडळीच्या वतीने मला दिलेले निमंत्रण आमचे नामदेवरावनी मला गेल्याच नंतर मला फोन केला की अशी कीर्तनाची सेवा त्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आपल्या भागामधील एक वारकरी संप्रदायातील एक संगीत रत्न संगीत अलंकार श्री हरिभक्तीपरायण रामानंदजी ढाले गुरुजी त्यांचे शिष्य श्री हरिभक्तीपरायण रामकिसन महाराज कार्यक्रम निर्विघ्न पार पाडावा असं वाटत असेल तर गणेश लागतो म्हणून गणेश महाराज त्यांची सर्व शिष्य मंडळी आणि कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ओमने होते म्हणून ओंकार महाराज निळकंठे सगळी महाराज मंडळी माझ्या डाव्या बाजूची सर्व मंडळी हा कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलं श्री हरिभक्तीपरायण आमचे दत्ता महाराज श्री हरिभक्तीपरायण दादाराव महाराज श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज श्री हरिभक्तीपरायण कामारी महाराज श्री हरिभक्तीपरायण पवन महाराज आणि महाराष्ट्रच नव्हे तर परप्रांतामध्ये सुद्धा मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी ख्याती केलेली आहे मी म्हणतो ते भागवतात तरी वर्णन नाही प्रल्हाद तालधारी तरलगटितया उद्धव कंसधारी तिथं वाजवायला एक इंद्र होता म्हणे पण आज माझं भाग्य की दोन इंद्र वाजवायला हजारो शिष्य ज्या दोनही मृदंगाचार्यांनी बनवले तयार केले असे श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज पांचा आणि सर्वांच्या हृदयावर ज्यांनी स्थान निर्माण करून घेतले असे श्री हरिभक्तीपरायण भरत महाराज पटाडे समोर माझ्या कमीत कमी 40 ते 50 महाराज मंडळी कुणाचं तरी नाव घेतलं तर कुणाचं तर राहणार आहे म्हणून गावातली सगळी देवबाप्पा असतील सगळी महाराज मंडळी उपस्थित सर्व महाराज मंडळी वारकरी मंडळी श्रोते मंडळी सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल जायचं तर प्रत्येकाचं ठरलेलंच आहे आता फिरू नका पुणे बसून घ्या नामदेवराव घाला आता विनेकरी बाबाला झेपतय का बघा ते वज मीच कसं झेपलंय मला माहिती इकडून दातवट खायले तुकाराम बाबा एक तास काढायचं नाही बरं का इकडून दातवट आणि काय असतं मी सहसा हार घातल्या कधी काढतच नाही तुम्ही म्हणाल मग तुम्हाला काय हार घालत नाहीत का दुसरीकडे लोक भरपूर घालतात पंढरपूरच्या कार्यक्रमामध्ये एक ट्रॅली भरली होती हारानी एवढे हार घालतात तेवढं तुमचं सर्वांचं प्रेम हे हाराचं वजन असतं माझं तर असं म्हणणं आहे ज्याला झेपतंय ना वजन त्या कीर्तनकारांनी 10 ते 15 मिनिटं तरी हार काढला नाही पाहिजे का आता या अनंतराव असतील सगळ्यांनीच मला हार घातले हे हाराचं वजन आहे हे तुम्ही केलेल्या प्रेमाचं वजन असतं आमच्या आणि ते प्रेम लगेच झिटकारून लावायचं नसतं म्हणून 10-15 मिनिटं एक तास नाही तुकाराम बाबा कारण तुम्ही सुद्धा ठेवणार नाही एक तास पण 10-15 मिनिटं मी ठेवतो जायचं तर प्रत्येकाचं ठरलेलंच आहे माझं या गावातलं हे डाले गुरुजी 4थं कीर्तन आहे या गावातलं
या गावात मी पहिल्यांदा आलो ते श्री हरिभक्तीपरायणी वैकुंठवासी म्हणायलाही थोडं मनात संकोच वाटतो. आता मोबाईल बंदच राहू द्या थोडं 1-1.5 तास सगळ्यांनी. माझंही नरड दाबून ठेवलंय मी खाली. वैकुंठवासी म्हणायला थोडं संकोच वाटतो, कारण त्यांच्या आईच्या गोड जेवणाचं कीर्तन मीच केलं होतं. पहिलं कीर्तन माझं या गावातलं. विठ्ठलबा जाधव वगैरे आम्ही सगळी बरोबर होतो मंडळी. मला फोन आला, म्हटले महाराज कुठपर्यंत आले? म्हटलं मेन रोडवरून आतमध्ये वळालोय. मग फाट्यावर थांबा तेव्हा, आम्ही तर तुमच्या आधीच येतो म्हणले. आणि भरत महाराज गावातली सगळी मंडळी टाळ पकवास घेऊन माझ्या स्वागताला स्वतः भगवान महाराज फाट्यावर होते आणि टाळ दिंडीसह ज्ञानबा तुकाराम भजन करत मला गावात आणलं. गावात आणलं तर मी नामदेवरावांच्या घरी थांबायला होतो. मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी माझं घेतलं. मी म्हटलं महाराज तुमच्यासारख्या ज्येष्ठ कीर्तनकारांनी आमच्यासारख्या पोरांना एवढं टाळ पकवात दिंडीने आणणं तेवढा आमचा अधिकार नाही. माझं पुन्हा त्यांनी दर्शन घेतलं. मला म्हटले लबडे महाराज आज तुम्ही लबडे महाराज नाही पंढरपूरहून, आज पंढरीचा पांडुरंग आमच्या गावला आला अशा आमच्या भावना. लक्षाधीश माणसं प्रेम करणारी भेटतात. लक्षाधीश 4 राज्यामध्ये मी फिरतो. मला थोडंफार तोडकं मोडकं हिंदी येत असल्यामुळं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा 4ही राज्यात. तेलंगणाला तिरुपती बालाजीला रथोत्सवात कार्यक्रम झाले. आंध्र प्रदेशात हैदराबादला इसाम्या बाजारला झाले. कर्नाटकात भरतांनाच होते वाजवायला. पण आम्हाला जवळ घेऊन पाठवून हात फिरवून शाबासकीची थाप देणारे काही निवडक हात आहेत. त्याच्यात वैकुंठवासी भगवान महाराज होते. त्यांच्या आईच्या पुण्यतिथीला मी आलो. आल्यानंतर कीर्तन ते तिथंच उभे होते. कोणी आले की त्यांना भेटायचे, हात जोडायचे. पण शेवटच्या 1 तासामध्ये सगळा समाज येऊन बसला की असे इथंच येऊन बसले. माझं स्टेज इथं होतं आणि इथं बसले होते. मी आईवर बोलताना अर्धा ते पाऊण तास स्वतः महाराज रडत होते. आणि कीर्तन झाल्यावर शेवटला बोलताना म्हटले खरं सांगतो लबडे महाराज मी तुमच्या आधी मोठ्या 2 महाराजांना फोन केलता म्हणजे त्या 2ही महाराजांच्या तारखा भेटल्या नाही. मी तुमची सेवा घेतली पण मी ज्ञानोबा तुकोबांचे आभार मानील म्हणले की त्यांच्या 2 तारखा मिळाल्या नाही, तुमची तारीख मिळाली म्हणून कौतुक केलं. आज या गावामध्ये आम्हाला काही कमी आहे. नामदेवरांच्या घरी असू द्या, देवबाप्पांच्या घरी जाता जाता आम्ही बसलो, कशाची कमी नाही. पण कीर्तन झाल्यानंतर कौतुक करणारे कुठेतरी हात असतात, ते हात आज नाही. ढाले गुरुजी असू द्या, गणेश महाराज असू द्या, भरत महाराज असू द्या, तुकाराम महाराज असू द्या, हे आज महाराष्ट्रीयांना हातावरच्या फोडासारखं घेऊन सांभाळ. हातावरच्या फोडासारखं आम्ही गोड जेवणाची कीर्तन अनेक करतो शिवाजी महाराज. पण आज गोड जेवणाचं कीर्तन हे माधव महाराजाच्या वडिलाचं नाही, हे तुकाराम महाराजाच्या वडिलाचं नाही, तर आमच्या वडिलांचा कार्यक्रम वाटतो आम्हाला. एवढे ऋणानुबंध आमच्या जवळचे. आणि स्वप्नातही वाटलं नव्हतं. स्वप्नातही त्यांच्या आईच्या पुण्यतिथीचं मी कीर्तन केलं. स्वप्नात वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मला हे कीर्तन करावं लागेल. जायचं तर प्रत्येकाला रोगावर इलाज असतो, मरणावर इलाज नसतो. मरण स्वीकारावं लागतं. आमचे गुरुजी सांगत असतात ही मोठी लोक जन्माला येत नाही तर मरतही नाही, ते काही काल या पृथ्वी भूमंडलावर आपल्याला दर्शन देण्यासाठी येत असतात. आज इथं नजर टाकली तर कमीत कमी 50 नाही 50च्या वर 100च्या आसपास महाराज मंडळी असतील. काही 10 दिवसामध्ये येऊनही गेले. आम्ही महाराष्ट्रात अनेक वारकरी संप्रदायात महाराज मंडळी पाहिले, पण ज्यांच्या जाण्यानंतर या 10 ते 12 13 दिवसामध्ये 13 कीर्तन ठीक आहे हो,
पण यांच्या जाण्यानंतर कमीत कमी 30 कीर्तन झाले असतील नाही का? प्रल्हाद महाराज 30 ते 32 कीर्तन झाले असे एकमेव व्यक्तिमत्व वैकुंठवासी आमचे भगवान महाराज आहे. आणि त्यांचं कोणाशी जमलं नाही असं आता भगवान महाराजांसारखं व्यक्तिमत्व इकडे होईल का नाही कोणास ठाऊक. आता इसे कोणी होणे नाही. गोष्टी ऐकल्या त्या कानी आता इसे कोणी होणे नाही. मला त्यांचा सहवास जास्त लाभला नाही प्रणव महाराज, पण तुरळक कुठेतरी कीर्तन असलं तर तेवढी भेट व्हायची. जास्त सहवास लाभला नाही, पण ज्यांना त्यांचा सहवास लाभला त्या मंडळींकडे आज चेहरे पहा. घरची व्यक्ती गेल्यानंतर जे दुःख असतं ते दुःख आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. अशी आमचे शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे गुरुबंधू बरोबरच काळ त्यांचा. मगाशी आले बसले एरवी मी आलो की एवढ्या गप्पा मारणारे आणि आज बैठकीत गप्प होते. म्हटलं महाराज काय झाले? म्हटले काय व्हायचं राहिलंय आज. आमचा मित्र गेला 8 दिवस जात नव्हते. 8 दिवस त्यांचे एकमेकाला फोन होत नव्हते. गए हुए कभी आते नहीं, कभी आते नहीं, लेकिन उनकी याद बार बार आती है. विठ्ठल मी आल्या आल्या मला माहित होतं नामदेवरावांकडे जेवण आहे. दत्ता महाराजांनी म्हटले चला आपण जाऊन येऊ घरी. खरं सांगतो तुम्हाला माझं धाडस नाही झालं अजूनही त्यांच्या घरी जायचं. कोणचं तोंड घेऊन जायचं सांगा ना. मग माधवच इकडे आम्ही जिथं बैठकीत होतो तिथं एरवी दर्शन घ्यायचं आणि मिठी मारायची. ते माधवनी दर्शन घेतलं बाहेर निघून आले. वडील गेल्यानंतर कळतं काय दुःख असतं ते. आम्ही 13 ते 14 वर्ष झालं भोगतोय आम्ही. आज अलीकडे कविता आईवरच होत. आई माझा मायेचा सागर. बाप काय दुःखाचा आहे का? आईवरच व्याख्यान, आईवरच कविता, आईवरच गाणे, आईवरच कीर्तनकार बोलतात. बापानं काय दुःख दिले सांगा ना. फरक एवढा आहे आईचं दुःख दिसून येतं, आईचं प्रेम दिसून येतं, वडिलांचं प्रेम दिसून येतं. फरक एवढाच. या भागामध्ये वारकरी संप्रदायाचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल ना, वारकरी संप्रदायाचा इतिहास ज्या ज्या वेळेला लिहिला जाईल त्या वेळेला वैकुंठवासी भगवान महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास पूर्ण कधी होणार नाही. कधी होणार नाही. या भागातलं एक गाव असं नसेल, या भागातली एक वस्ती अशी नसेल की जिथं भगवान महाराजांचं कीर्तन झालं नाही. असं एकही गाव नसेल. आज ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सामान्य समजले का तुम्ही? एखाद्याने पिकअप भरून पैसे ठेवू द्या, पिकअप भरून 500च्या नोटा, आणि त्याला म्हणाव 13 दिवसात एवढे 33 कीर्तनकार आणि एवढे गुणीजन आणून दाखव, आम्ही तुझ्या पाठीवर शब्बासकीचे ताप देऊ. हे पैशाने येत नाही, हे येतात ते फक्त प्रेमाने येतात. एवढं लक्षात राहा. हे आज भगवान महाराजांच्या प्रेमास्तव एवढी सगळी मंडळी आज उपस्थित आहे.
मी सांगून गेलो, गेलेली व्यक्ती येत नाही पण आठवण आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल अगोदरचा काळ त्यांचं जागरण वगैरे करण्यामध्ये, जागरण. मग शिवाजी महाराज, प्रल्हाद महाराज, त्यांची ही मित्रमंडळी ते म्हटले नाही आता तुम्ही गायन करा. गायन सुरू केलं. अभंग चांगल्या पद्धतीने म्हणायला नाही म्हटले, आता कीर्तन सुरू करा. कीर्तन सुरू केलं. आणि आपल्या परिसरामध्ये जे काही कीर्तनकार असतात त्या त्या वयाच्या लोकांनाच आवडतात. ते तरुणांचं त्यांचं जमत नाही. काही कीर्तनकारांचं तरुणांशी जमतं, वृद्ध मंडळीशी जमत नाही. पण वृद्ध कीर्तनकारांशी जमतं आणि तरुण कीर्तनकारांशी जमतं ते व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी भगवान महाराज. सर्वांना आपलेशे वाटावे असं व्यक्तिमत्व. अशी निवडक मंडळी बोटावर मोजणे एवढी. मगाशी सहज आमचा फोन झाला. त्यावेळेला ते म्हटले, महाराज त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमच्या भागातला परमार्थ ज्या ज्या मंडळींमुळे जिवंत आहे त्याच्यात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल वैकुंठवासी भगवान महाराजांचं. कीर्तनाची तारीख घेतली. कीर्तनाची तारीख घेतली की घेतल्यानंतर पुढं काही बोलतच नव्हते. पुढं म्हणजे कळलं तुम्हाला, काही बोलत. तारीख घेतली की जाणं. कधी कधी भरत महाराज त्यांनी दिलेले, गावकऱ्यांनी कीर्तनानंतर दिलेले पैसे कदाचित डिझेल, पूर्वी भाड्यानेच गाडी वापरत होते, डिझेललाही पुरत नव्हते. पण त्यांनी कधी म्हटलं नाही की पैसे डिझेलला पुरत नाहीत म्हणून. कधी हात पसरलाच नाही. हे आपल्याला आवडतील यात काही नवल आहे म्हणून तर देवाला आवडले. जो आवडे सर्वांना तोच आवडे दे, तोच देवाला आवडतो. जायचं तर प्रत्येकाचं ठरलेलंच आहे. पण एवढ्या लवकर महाराज जातील असं कधी वाटलं नव्हतं, कधी वाटलं नाही. जायचं तर सर्व. इथं देवादिकांचे अवतार उरले. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. सगळी परमार्थिक वाटचाल करायची ती शेवट गोड होण्यासाठीच करायची. वैकुंठवासी भगवान महाराजांनी हा परमार्थ केला आणि त्यांचा शेवटही गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्याला दुःख आहे पण त्यांनी त्यांचा शेवट गोड केला. तुम्ही म्हणाल त्यांनी त्यांचा शेवट कसं काय गोड केला? ज्ञानोबारांचं मंदिर गावात बांधलं, मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. दत्ता महाराज म्हटले पहिला दिवसही पूर्ण केला नाही. पहिला दिवस, दुसऱ्या दिवशी दवाखान्यात ऍडमिट झाले आणि काय माहिती की एवढ्या लवकर जातील म्हणून. आणि संत महात्म्य आपलं काही स्वतंत्र वेगळं करावं या उद्देशानं ते परमार्थ करतच नाही. ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये माझा सोहळा झाला पाहिजे ही भूमिका त्यांची असेल.
म्हणून ज्ञानोबारांच्या सोहळ्यातच यांचा वैकुंठ गमनाचा सोहळा. घरातली करती व्यक्ती गेली तर सगळं घर रडत, सगळं घर रडत. लोक विचारतात काय झालं, काय नाही, घरातली करती व्यक्ती गेली. त्याच्यापेक्षा मोठी गेली तर गल्ली रडते, आणखीन मोठी गेली गाव रडत. फेटा बांधत असताना नामदेवराव आम्ही थोड्या काही जुन्या आठवणी त्यांच्या आठवत होतो. काही नव्हतं म्हणले महाराज, सगळं शून्यातून निर्माण केलं, सगळं शून्यातून. या मरसूडच गावाचं नाव मरसूड. ह्या गावाचं नाव दोन व्यक्तींमुळे परिसरात प्रसिद्ध आहे. एक म्हणजे यांच्या अगोदरचे ओंकार आनंदराव महाराज, म्हणजे यांचे वडीलच नामदेवरावांचे वडील अनंतराव महाराज. यांच्या काळात तरी भगवान महाराजांच्या काळात गाडी, मोटरसायकल, जीप वगैरे, पण अनंतराव महाराजांनी सायकलवर जाऊन कीर्तन करायचे. सायकलवर जाऊन 4 महिने चातुर्मासात पंढरपुरात राहिले तर दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला गुरुवारी बंडाता त्यांचं कीर्तन आमच्या मठात होतं. दर कीर्तनाला ती यायची. स्वतः तर परमार्थ केलाच, पण एवढ्या परिसरातल्या समाजाला पुण्य मार्गावर लावला, म्हणून त्यांची तिथी सुद्धा पुण्यवान होती. हे आज 13 दिवस 33 कीर्तनकारांनी कीर्तन केले. भगवान महाराजांचं नाव घ्यायचं, अनंतराव महाराजांचं नाव घ्यायचं. कशासाठी घ्यायचं? त्याचं एकमेव कारण आहे की आपण पुण्यवंत होण्यासाठी. अशा पुण्यवंतांची नावं घेतले की आपण पुण्यवंत. काम आहे, बोलले की प्रमाण तयार आहे आणि वळीनीच तयार आहेत. पहिलं तुम्ही घेतला, आता दुसरं प्रमाण, पुढचं असंच जाऊ द्या पुढं. इकडं बी जायचंय का? पुण्यवंत व्हावी घेता सज्जनाची नावे, सज्जन आणि दुर्जन. बर का शिंदे पांगरेकर, आता आलाच तुमचा कार्यक्रम नाही का? पुण्यवंत घेता सज्जनाची नावे, सज्जन आणि दुर्जन. साधी व्याख्या आमचे गुरुवारी ढोक महाराज सांगत असतात. मिलाने का काम करते ओ सज्जन, और काटने का काम करते ओ दुर्जन. जोडण्याचं काम करतात त्याला सज्जन म्हणा, आणि तोडण्याचं काम करतात त्याला दुर्जन म्हणा. पण हे कळत नसेल अजून सोपं. जेवायला जर बसलो, तुम्ही गुलाबजामुन खा, बालुशाही खा, जिलेबी खा, त्याचे तुकडे 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 करायचं काम कोणाकडे? दाताकडे. तुकडे तुकडे करायचं दाताकडे. दात दुर्जन आहे. पण गणेश महाराज तुकडे तुकडे झालेलं लाळा गोळा करून आत ढकलायचं काम जिभेकडे. मिलाने का काम करते हो सज्जन, जीभ सज्जन आहे, दात दुर्जन आहे. पुढचा ऐका, काटने का काम करने वाले दुर्जन गिर जाते हैं, लेकिन मिलाने का काम करने वाले सज्जन चिरंजीवी रहते हैं. दात पडतात गुरुजी, दात पडतात. लोक म्हणतात आमच्या शेजारच्या एकाने ते कवळी बसवली, दात पडल्यावर बसवतात. एक जण म्हटलं नाही हो लबडे महाराज, आमच्या शेजारच्या एकानं तर जीप बसवली. जीप अरे घेतली असेल शेकणी आणि ती महिंद्रा शीट व्हायला 25 रुपये शीट म्हणून. जीप बसवली जात नाही, जीप चिरंजीवी. तसं आमचे वैकुंठवासी अनंतराव महाराज, वैकुंठवासी भगवान महाराज हे सज्जन आहेत, हे चिरंजीव राहणार आहे. त्यांचं नाव या गावात अखंड घेतलं जाणार. मग घेता सज्जन, किती सुंदर प्रमाण दिलं गुरुजी. उत्तमाची ओरे कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची ओरे कीर्ती मागे, तुमने
जोरात म्हणतात किती जोरात वाजवतात त्या मानाने टाळ्या कमी वाजतात एकदा जोरात वाजवा बस तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची ओरे कीर्ती मागे आज वैकुंठवासी अनंत महाराज असतील भगवान महाराज असतील यांची कीर्ती उत्तम कीर्ती मगाशी फेटा बांधताना आम्ही बसलो होतो सगळी मंडळी फेटा बांधता बांधता चर्चा झाली आणि मग ते म्हटले की महाराज आता कोण येते आमच्या गावाला सांगा ना आमचे वडील तर गेले म्हटले अनंतर महाराज आणि आता भगवान महाराज आहे कोण येते घरा आमूच्या काशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा भगवान महाराजांमुळं हे गाव फक्त आपल्या तालुक्यात जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं आपलं गाव महाराष्ट्रात उत्तमची उरी कीर्ती मागे याला उत्तम कीर्ती म्हणतात उत्तम राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये गेले दिगंबर विश्वनाथ तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे कोणती कीर्ती तर राहिल्या त्या कीर्ती जगामाची ह्या जगामध्ये ती कीर्ती राहिली उत्तमची उरे कीर्ती मागे वैकुंठवासी भगवान महाराजांची उत्तम कीर्ती उत्तम कीर्ती परिसरामध्ये आम्ही कीर्तन करायचो रामायण करायचो करतो अजूनही पण करत असताना इकडच्या परिसरातली कोणती पत्रिका पहा त्याच्यात एकतरी कीर्तन भगवान महाराजांचं असायचं एकतरी कीर्तन कथा तरी असायची भागवत कथा तरी असायची काय असतं मोठी मंडळी येताना काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावलांनी निघून जातात ते जास्त वेळ थांबत नाही हे आपल्यासारखे सगळं गाव नवस करतं हे मरू द्या म्हणून तरी हे सगळ्याच्या 10व्याला हजर असतात ते तेवढे दिवस थांबतच नाही काम झालं की उभ्या पावलांनी निघून जातात संत मांदेवाडीमध्ये सकल संत मांदेवाडीमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य लाभलं ते श्री संत शिरोमणी नामदेवरायांना ज्ञानोबारांचे किती 21-22 वर्षाचं वय निवृत्तीनाथांचं 24 वर्षाचं ही सगळी मंडळी कमी वयात समाधिस्थ झाली तुकोबार आहे 42व्या वर्षी पण नामदेवरायांना 82 वर्षाचं आयुष्य लाभलं ते आषाढी वारी होती आषाढी वारीला कीर्तनाचा मान नामदेव महाराजांकडे होता बरं का तुकाराम नामदेव महाराज नामदेवरायांकडे होता मग नामदेव महाराजाचं कीर्तन बरं का गणेश पंढरपूरचा 16 खांबी दगडी मंडप नाही का मानुलेकर महाराज ते सध्या गरुड खांब आहे तिथं पूर्वी तिथं कीर्तन व्हायचं मंदिरात वाळवंटातलं वेगळं व्हायचं ते तिथं कीर्तन झालं सगळी मंडळी निघून गेली सगळी मंडळी आषाढी शुद्ध त्रयोदशीचा दिवस नाही एकादशीचा दिवस
सगळी कीर्तन झालं, सगळी मंडळी निघून गेली. ज्ञानोबाराय त्यांच्या घरी, म्हणजे जिथं उतरले असतील तिथं, नाथ चौकात ज्ञानोबारायचं मंदिर, एकनाथ महाराज तिथं शेजारी, सगळी निघून गेले. आणि नामदेवराय मंदिरामध्ये आले. इथं बसून तिथलं चित्र डोळ्यासमोर आलं. त्या गरुड खांबाजवळ आली, तिथून पांडुरंगाकडे पाहिलं आणि पांडुरंगाने असं पाहिलं, नाम आता तर कीर्तन झालं गेलं, लगेच कसं काय आलं? वाटलं दुसरं कोणही काही की, नीट बारीक निरीक्षण केलं, नामदेवरायचं. या आत या. आत आले. त्या मुख्य गाभाऱ्यात आले. ते साखळी नाही का, ते कर्मचारी उभे असतात तिथं, तिथं आले आणि पांडुरंगाकडे पाहिलं. काय झालं कोणास ठाऊक. नामदेवराय आजपर्यंत नाचत यायचे, वासुदेव हरी म्हणत यायचे, पण आज नामदेवरायांनी हात जोडले आणि पांडुरंगाकडे पाहिलं. आतापर्यंत नाचणारे नामदेवराय, पण आज गहीवरून आलेलं होतं. डोळ्याला धारा लागल्या आणि नामदेवरायांनी प्रार्थना केली पांडुरंगाला. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, नामाविनवी विठ्ठलाची, नामाविनवी विठ्ठलाची, नामाविनवी विठ्ठलाची, नामाविनवी विठ्ठलाची, द्यावी हो मजसी समाधी विश्रांती लागी, आज्ञा द्यावी हो मजसी समाधी विश्रांती लागी, आषाढ शुद्ध एकादशी, नामा विनवी विठ्ठलाशी, आज्ञा द्यावी हो मजसी समाधी विश्रांती लागी, आयुष्य कळसाशी आले, अभंगत्वा सिद्धी नेले, ज्ञानेश्वर संगती घडले, तीर्थमिशे जगदोद्धार. मला समाधी पाहिजे. देव म्हटले नामा, चेष्टा करतो ना, टिंगल करतो ना, नाही देवा, खरोखर समाधी पाहिजे. काय खाली उतरले मन देव खाली. 82 वर्षाचं वय नामदेवरायांचं. पांडुरंगाने दोनही खांदे धरले, दंड धरले. नामा, अरे आषाढ शुद्ध एकादशीचे दिवस आहे, बघ ना किती वारकरी आले ते. आणि या आनंदाच्या भारात जर मी दुःख दिलं, हे वारकरी येतील का पुन्हा पंढरपूरला? रुसला से नामा उभा गरुड पारी, पितांबर धारी पालवितो. नामदेवराय रुसलेन, गरुड खांबाजवळ जाऊन उभे राहिले. देव पाठी मागून आले. आपला उजवा हात नामदेवरायच्या उजव्या खांद्यावर ठेवला. कोणही म्हणून नामदेवरायांनी माग पाहिलं तर देव, आणि कडकडून मिठी मारली. देवा, आजपर्यंत मी मागायचं आणि सगळे लळे तू पुरवायचे, आता पुन्हा नामा तुला कधी म्हणणार नाही की मला हे पुरव म्हणून. समाधी दे ना देवा. नामा, थोडं थांब ना, तुझा समाधी सोहळा मला फार मोठा साजरा करायचा आहे, वारीत नको. नाही देवा. देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी, फक्त 15 दिवस थांब रे, पुरतील अंतरी कोड तुझी. फक्त 15 दिवस थांब, फार मोठा सोहळा करायचा आहे. नक्की देणार? नक्की देणार. पौर्णिमा झाली, आषाढ शुद्ध पौर्णिमा. मग दशमीचा दिवस उजाडला. वद्य दशमीचा दिवस उजाडला. तर आता जी नामदेव पायरी आहे, तिथं पासून ते वाळवंटाच्या त्या पायऱ्यापर्यंत, दगडी पायऱ्यापर्यंत, महाद्वारपर्यंत मोठा मंडप देण्यात आला. दररोज नामदेवरायचं कीर्तन व्हायचं. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशीचा काकडा झाला आणि नामदेवराय निघाले. काकडा करून मंदिरात देव पळत आले. ए नामा, थांब थांब. आलो ना मी, चंद्रभागेवर स्नान करून येतो. देव म्हटले नामा, तू चंद्रभागेवर जायचं नाही, आता चंद्रभागा तुला स्नान घालायला इथं येणार आहे. रुक्मिणी जा, बोलवलंय म्हणून चंद्रभागेला. सत्यभामे उठणं आणचं. उठणं आणलं. स्वतः आपल्या हाताने भगवंतानी उठणं लावलं नामदेवरायांना. ते पाणी अंगावर टाकायचे,
सगळं जग रडायला लागलं ना, जगाचे अश्रू पुसण्याचं काम भगवंताकडे. पण आज भगवंत रडत होते हो. रुक्मिणी सत्यभामा म्हणायच्या, काय प्रेम लावलंय नामदेवरायांनी देवाला. ते पितांबर नेसायला दिला. हे आता मला हार घातले नाही. असे विरोधक होते नामदेवरायांचे. परिसा भागवत रुक्मिणीचे उपासक होते. त्यांनी मोठा हार केलेला. परिसा भागवतांनी देवाच्या हातात दिला. देवानी तो हार घेतला, नामदेवरायांच्या गळ्यात टाकलं आणि शेवटची मिठी मारली. नामदेवा टाओ फोडला तर सगळे वारकरी धावत आले. पाहिलं तर नामदेवरायांची समाधीची तयारी चालू आहे. एक वयस्कर वारकरी असे घरी पळतच गेले. नामदेवरायांच्या घरी. नामदेवरायांच्या घरी गेले. ए दामू शेट्टी, ए गोनाई, अगं नामदेवरायांना समाधी द्यायला लागले देव, तुम्ही बसा इथंच प्रपंचामध्ये. नारा, विठा, गोंदा, महादा सगळे पळत आले. तोपर्यंत परिसा भागवताने एक हात धरलेला आणि एक हात धरलेला भगवंतानी नामदेवरायांचा. आता पाऊल आत टाकायचंय गाभाऱ्यामध्ये. तेवढ्यात नारा, विठा, गोंदा, महादा पळत आले. बाबा बाबा म्हटल्या बरोबर भगवंतानी ओढलं माग नामदेवरायांना. आणि नामदेवरायांनी असं त्या चौघांकडे पाहिलं. नारा, विठा, ए गोविंदा, येतो आम्ही येतो आम्ही म्हणणं. आणि नारायण महाराज जमिनीवर पडले. आमच्याकडून काही चुकलंय का बाबा? का समाधी घेता? नारा, विठा, गोंदा, महादा रडतात. तेवढ्यात काठी टेकत वडील आले, दामू शेट्टी. सगळा समाज बघितला. नामदेवाची पूजा, नामदेवरायांची पूजा झालेली पाहिली आणि आपली मान वळवली ती भगवंताकडे. जवळ येईपर्यंत आवरलं स्वतःला. स्वतः दामू शेट्टीने हातातली काठी फेकली बाजूला आणि रागाच्या भरात धरले पांडुरंगाच्या हात. झालं का तुझं समाधान? जन्माला आल्यापासून वेड केलं माझ्या नाना आणि आताही समाधी. अरे आधी बापाला समाधी का आधी पोराला? तेवढ्यामध्ये आई साहेब आल्या, गोनाबाई. गोनाबाईंनी नामदेवरायांना समाधी देत आहे ते पाहिलं. लांबूनच, शेवटी आई आहे ना. गोनाबाई जमिनीवर कोसळणार असा उल्लेख चरित्र भागात. नामदेवरायच आई जवळ धावले. आईचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं. आई, आई साहेब म्हणतात, नामा तुमच्या तुमच्या खांद्यावर आम्ही जायचं का आमच्या खांद्यावर तुम्ही जायचं? असं काय करताय? नाही नाही, आधी मला समाधी घेऊ दे, नंतर तू समाधी. नामदेवराय म्हणतात, नाही मला थांबायचं नाही. सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागलेल्या. त्यावेळेला नामदेवरायांनी आई साहेबांना उठवलं. आई साहेबांचं दर्शन घेतलं, दामू शेट्टीचं दर्शन घेतलं. उपस्थित वारकऱ्यांना हात जोडले आणि आपली स्वारी म्हणजे आपले पाऊल वळवले ते पांडुरंगाकडे. आणि पांडुरंगाच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. आणि नामदेवराय विनंती करतात की हे पांडुरंगा, आता आम्हाला येऊ द्या.
पांडुरंगाचे दोन्ही हात धरले आणि दोन हात धरून नामदेवराय म्हणतात, अहो पांडुरंगा, हे पांडुरंगा. पण इथं रखुमाईच्या कांता म्हटलंय. रखुमाई शब्द का घातला? की तुमचं आईचं अंतःकरण काहीतरी होऊ द्या. रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा, आता येतो आम्ही, आम्हाला आता निरोप द्या. कारण अंतकाळी मी परदेशी, शे देखोनी मानसी. आता हे अंतकाळी मी परदेशी, मला समाधी द्या ना देवा. तसं कदाचित वैकुंठवासी भगवान महाराजांना वाटलं असेल की आपण ज्याच्यासाठी आलो होतो, या घराण्यात आपला जन्म झाला, जागर करत होतो, पुन्हा गायन, गायनानंतर कीर्तन, कीर्तनानंतर भागवत, हरिभजनीये ढवळिले जग, वाढविले सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचरी नाम विठोबाचे. अहो आमच्यासारखे कीर्तनकार 20-20, 25 लाखाच्या गाडीत येतील, आलं की मनपातून गाडीत, आणि गाडीतून कथ्या किंवा जिथं असेल तिथं जातील. पण असेल त्या परिस्थितीत सप्ताह कोणी टिकवले असतील या परिसरातले, तर आमच्या भगवान महाराज असतील, हे प्रल्हाद महाराज, पुन्हा हे देव बाप्पा, ही अशी सगळी मंडळी, ह्यांनी जीवन परमार्थासाठी घातलं. कीर्तन भरपूर केले, भागवत कथा भरपूर केल्या, सर्व समाजाच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करून घेतलं. आणि प्रापंचिक क्षेत्रात म्हणाल काय असतं, काही म्हणतात मग एवढा परमार्थ भगवान महाराजांनी केला, तर प्रापंचिक स्थिती अशी का? मला वाटतं त्यांच्या 2 मुली गेल्या, नाही 4 मुली होत्या त्यांना, 2 मुली जाणं, हे सगळं प्रपंचावर काही संकट येणं, आजारी पडणं, मग हे देव कसं काय करतो? तुम्हाला खरं सांग का, एखाद्या महाराजाचं लय चांगलं चाललं तर समजायचं इकडे देव नाही, खरा देव इकडे संकट येतो तिथंच आहे. कारण माझं स्वतःचं प्रमाण नाही, देव म्हणतो की देव भक्ता लागी करून येते संसार, तो संसार करूच देत नाही, अंगे वारावार करून ठेवी. अजून एक प्रमाण आहे, पण देवाची ते कोण आला त्याच्या घरात, त्याच्या पडे चिरा संसार, संसाराला चिरा पडतो. का पडतो माहितीये का? मला साधं सांगा, देवाची आठवण सुखात येते का दुःखात? झोपले काय तुम्ही? हा बोला ना, सुखात येते का दुःखात? दुःखात येते. मग देव भक्तावर संकटच आणतो. भगवान महाराजच काय घेऊन बसले? ज्ञानोबरायांवर कमी संकट आले, तुकोबरायांवर काही कमी संकट आले, पण त्या संकटाला विपत्ती नाहीये. भागवतामध्येच ते श्लोक आहे, विपदो नैव विपद संपदो नैव संपदा, विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती नाहीये, संपत्ति नाहीये. कान खोल कर सुनो, भगवान को भूल जाना ये सबसे बड़ी विपत्ति है, और भगवान को याद रखना ये सबसे बड़ी संपत्ति है. भगवंताचं विस्मरण होणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे, आणि भगवंताचा आठव होणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. सगळ्यात मोठी संपत्ती. प्रपंचावर आघात होत असतात, दुःख येत असतात, दुःख येतात म्हणून तर तो भक्त भगवंताची सेवा करतो. ते देव त्याला बाजूला होऊच देत नाही कधी. आमच्या सारख्याला देव म्हणतो तुला काय पाहिजे? पैसे पाहिजे का? 31,000 का? 51 घे, पण माझ्याकडे येऊ नको. 51 घे. आमचे गुरुवारी बाजीराव महाराज म्हणायचे, तुला काय पाहिजे? मला प्रसिद्धी पाहिजे, घे. प्रत्येक एसटीवर तुझंच बॅनर, तुझंच बॅनर, पण माझ्याकडे काही येऊ नको. देव कोणालाही जवळ करायला तयार नाही, जवळ करतो वैकुंठवासी भगवान महाराजासारख्या व्यक्ती, इतरांना नाही. इतरांना ते माया विघ्ने भ्रमला, ते विघ्न आणत असते. म्हणता मी माझे निगरे, घेतो संपत्तीचे वारे, साचो कार्य जाईल. म्हणून संकट आली म्हणून काही देव त्यांच्या पाठीमागे नाही असं थोडंच आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये कीर्तन केले, भागवत कथा केल्या, जिथं सप्ते होत नाही तिथं यांनी सप्ते वाढवले, तिथले सप्ते, पारायण, भागवत कथा. आणि प्रापंचिक क्षेत्रामध्ये जे करायचे ते म्हणायचे, त्यांचंच वाक्य असायचं. ते म्हणायचे बावळ्या, प्रपंच होत असतो, परमार्थ करायचा असतो, करावी तातडी परमार्थी, प्रपंच होत असतो. 2 मुलं, तुकाराम महाराज आणि आमचे माधव महाराज.
ते मी ज्या वेळेला कीर्तन केलं निघालो होतो पहिले ह्यांच्या आईंच्या पुण्यतिथीच निघालो त्यावेळेला मला म्हटले बरं का नामदेव आमच्या माधवला सांभाळा. आणि त्यांनी सुद्धा वडिलांची दुसरी काही इच्छा असते की आपल्या मुलांना आपलं नाव वाढवावं, वाढवी महत्व वडिलांचे. नसल कीर्तन जमलं पण मृदंग क्षेत्रामध्ये आपल्या परिसरात जे मृदंगाचार्य आहे त्याच्यात आमच्या माधवचं नाव घेतलं जातं. आणि तुम्हालाही आमची विनंती हो, तुम्हालाही सर्वांना मी पदर पसरतो समाजाच्या समोर की भगवान महाराजांनी आपल्यासाठी किती केलं, कशाचा विचार केला त्यांनी. मग भगवान महाराज आज नसतील तर त्यांच्या या गावाकडं, त्यांच्या परिवाराकडं, त्यांच्या कुटुंबाकडं लक्ष देणं हे आपलं काम आहे. दत्त महाराज पत्रिका वाचल्यावर मला आनंद वाटला. ते खालच्या अन्नदात्यांची नावं, गावाची नावं वाचून. कोणतं गाव कोणासाठी काय करते सांगा ना. आमच्या माधवला असू द्या, तुकाराम महाराजांना असू द्या, मुलाला दुःख असतच. सगळ्यात जास्त दुःख असतं ते पत्नीला. गुरुवारी ढोक महाराज सांगत असतात बैलगाडीला 2 चाक असतात, तसंच संसार रूपी गाडीला 2 चाक आहे, पती आणि पत्नी. यातला अधिक कोणतंही चाक जाऊ द्या, बैलगाडीचं एक चाक खराब झालं तर बैलगाडी उखंड्यावर असते. शेतात कुणी त्याच्यावर कचरा टाकतात, सांगायची गरज नाही. पण आमची या सगळ्या परिवाराला, तुकाराम महाराजांना, माधवला आमची एकच विनंती आहे, आईला देवासारखं सांभाळा. सीता माता म्हणतात रामचंद्र वनवासात जाताना मला तुमच्या बरोबर येऊ द्यावं. नाही सीते, बिगर चपलाचं चालावं लागलं. शिजवलेलं अन्न खाता येणार नाही. त्यावेळेला सीतेचे उद्गार आहेत, जय बिनु देह नदी बिन बारी. जशी पाण्याविना नदी असते, प्राणाविना देह असतो, तशी पुरुषाविना स्त्री असते. स्त्री असते. आमची माधवलाच नाही, माधवची मंडळी असू द्या, तुकारामची मंडळी असू द्या, ते आम्हाला बहिणीसारखी आहे. तुम्हाला प्रपंचात कमी अधिक होत असत, कधी कमी अधिक पडलं तर इथं जेवढी गुणीजन मंडळी आहे हे तुम्हाला माधव सारखी आहे. तुम्ही अर्ध्या रात्री संकटात आम्हाला आवाज द्या, आम्ही पंढरपूरहून अर्ध्या रात्री तुमच्या संकटाला धावण्यासाठी तयार आहे. पण आमच्या आई साहेबांची आता व्यवस्थित काळजी घ्या. वडील गेले, वडील गेल्यानंतर काय दुःख असते तुमच्या आमच्या डोळ्यात पाणी येईल याच्यात काही नवलंय. रामचंद्र सुद्धा रडलेच ना राजा दशरथाच्या आठवणी, भगवान कृष्ण रडलेच ना नंदबाबांच्या आठवणी. त्यांना 2 लेकी, 4 होत्या पण त्यातल्या 2 आहेत. एक कुठंतरी बाहेर गावला, एक इथं शेजारी आमच्या नामदेवरावांच्या शेजारी. आताचा काळ जाऊ द्या, पण जुन्या काळात आठवडी बाजार असायचे. आठवडी बाजार मग तिथं सूचना दिली जायची किंवा कोणी काही वडील काही असं घटना घडली तर निरोप दिला जायचा, बैलगाडी जायची आणायला. चला तुमचे वडील जास्त आजारी आहे. लेकीनं घाई गडबडीत ती बॅग भरायची, निघायची डबडबल्या डोळ्याने, कारण तिला कळायचं जास्त आजारी आहे म्हणजे जास्तच आजारी आहे. तिला ते 1-2 तास बोलता यायचं नाही, पण बैलगाडी जशी जशी जवळ येईल तशी तशी त्या चालकाला म्हणायची जास्तच आजारीत का. मग गावात आले की त्या महिला टोळक्या टोळक्यानं बसलेल्या बघायच्या, मग यायचं लक्षात तिच्या थोडं थोडं. ती लेक आतमध्ये यायची आणि आत आली, वडिलांना चटईवर बसवलेलं पाहिलं की ती लेक धावत जायची, बाबा डोळे उघडा ना बाबा, तुमची बावली आली, एक शब्द तरी बोला ना बाबा. आई जवळ बसलेली असेल तर ती लेक आईच्या गळ्यात पडून रडायची, आई सांग ना बाबांना, ते मला बोलत नाहीत. आता त्यांच्या मुलाला दुःख आहे, म्हणजे माधवला तुकारामला दुःख आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुःख 2 मुलींना आहे, मुलींना. आणि त्याच्याही पेक्षा जास्त लक्ष, जास्त दुःख हे पत्नीला असतं. आम्ही सगळी महाराज मंडळीने ज्ञानोबा तुकोबारायांना प्रार्थना करू की यांना हे दुःखाच्या संकटातून वाचवण्यासाठी त्यांना ते आत्मबल दे, त्यांना ते धैर्य दे.
आणि परिसरातल्या गावांनाही आमची विनंती आहे, जरी माधवचे वडील भगवान महाराज असतील तर आता भगवान महाराजानंतर आपण वडीलधारी मंडळी सगळी त्याची वडिला समान आहात. त्याला मार्गदर्शन करणं, त्याचा अधूनमधून त्याला बोलणं, त्याला आधार देणं हे आपलं काम आहे. कोण पुसेल आता सिनले भागले, कोण विचारत असतं वडील गेल्यानंतर. नामदेवरायांनी पांडुरंगाला प्रार्थना करावी, निरोप द्यावा, आता येतो आम्ही. पण दगड जसा उभा करावा तसे देव उभे होते. कारण उद्यापासून नामदेवाचं कीर्तन ऐकायला भेटणार नाही, उद्यापासून नामा मंदिरात येणार नाही, उद्यापासून मला जीव घालणार नाही. देव कसलाही प्रयत्न करत नाही हे पाहिल्यानंतर पांडुरंगाने मान वळवली ती राहीबाई आणि रखुमाबाई मातेकडे. राही रखुमाबाई सत्य भामा माता. राही रखुमाबाई सत्य भामा माता. ओ राही रखुमाबाई सत्य देव आपल्या विनंतीला मान देत नाहीत हे पाहिल्यानंतर नामदेवरायांनी आपली मान वळवली ती राही रखुमाबाई सत्यभामा माता. कारण आई वडिलांच्या खिशातले कोटामधले जर पैसे घ्यायचे असतील तर मध्यंतरी आईचा हात असणं आवश्यक असतं. तसं देव ऐकत नाही, मग देव ऐकतील यांचं ऐकतील. राही रखुमाबाई आणि सत्यभामेचं यांच्याशिवाय देव कुणाच ऐकणार आहे. त्यांनाही विनंती केली की तुम्ही विनंती करा ना देवाला, समाधीत या म्हणावं, मला वेळ लावू नका म्हणावं. आयुष्य कळसासे आले, अभंगत्वा सिद्धी नेले, ज्ञानेश्वर संगती घडले, तीर्थमेशे जगदोद्धार. द्या म्हणाव समाधी, करा विनंती. त्यावेळेला रुक्मिणी आई साहेब म्हटल्या, नामा इकडे काय, तुला जर देवाने ऐकावा असं वाटत असेल तर तू एक काम कर. म्हटले काय? देव ज्याच्यावर बसतात ना तिकडं वशीला लाव. म्हणून वशीला लावलाय गरुडाकडं. माझा नमस्कार गरुडधारी. नमस्कार माझा माझा नमस्कार
नमस्कार माझा ते मोबाईल मध्ये चुकलेले लिहिताना गाथ्यात नमस्कार माझा मोबाईल मध्ये माझा नमस्कार म्हणून लई मोबाईल वर विश्वास ठेवू नका लई ठेवू नका थोडा ठेवा नमस्कार माझा गरुड हनुमंता यांच्यापेक्षा देवाजवळचं कोण आहे हो? गरुडाला विनंती केली गरुड म्हटली ठीक आहे पण माझा असं आहे म्हणले कसं मी म्हणजे देवाची गाडी देव गाडीत येऊन बसले तर घेऊन येईल नाहीच आल्यावर काय कर म्हटले मग आता काय कर तुम्ही एक काम करा ना देवाला सुद्धा उचलून आणण्याची ताकद हनुमंतरायांमध्ये देवाला सुद्धा त्या भक्तीच्या जोरावर करा विनंती तिकडं नमस्कार माझा गरुड हनुमंता सांगा ना तेवढं हनुमंतराय की निरोप द्यावा आता येतो आम्ही हनुमंतराय जवळ आले नामदेवराय अहो भक्तीच्या काय वाटायची मी तुम्हाला विचारतो काय भक्तीच्या त्या वाटा तुम्ही मला सांगता देवाला सांगा तुम्ही कुणालाच काही म्हणू नका तुम्ही एक काम करा फक्त काय तुम्ही पांडुरंगाकडे जा त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवा आणि करा विनंती शेवटची नाम म्हणे चरणी ठेविला माथा नाम म्हणे चरणी ठेविला विठ्ठला पांडुरंगा निरोप द्यावा येतो आम्ही पांडुरंगा
गुरुजी आता कोणाला जेवायची इच्छाच नाही, ऐकूनच पोट भरले. नाहीतर एवढी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी एका मंडपामध्ये मी तर म्हणतो की पहिल्यांदा एकत्रित असते. म्हणजे 30 ते 32 कीर्तन होणं, सगळे काजळे भाऊ पासून ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. एकदा मला ते म्हटले 11:20 ला सुरू झालं, 21 ला सोडा. बरं का, झाले आता 2 तास. पुढे गेले 5 मिनिटं, पण फक्त 5 मिनिटं. आता त्यातली 2 मिनिटं विठोबा रुक्माई, 2 मिनिटं ज्ञानेश्वर माऊली. तुमच्या मनावरती सगळे बसलेले एकदा हात वर करा बघू. वा वा, क्या बात है. विठोबा रुक्माई धन्यवाद. हात वरच राहू द्या. विठोबा हात वर, हात वर. जेवढ्या वेळा 10 वाजवत तेवढ्या वेळा 2 नंबरला टाळा आणि 3 नंबरला टाळ्या. बघू आता आवाज कोणाचा आहे त्या. टाळी. तुकाराम बाबाई उडीची उतरणी ते आता पुढच्या वेळेला. आनंद वाटला. हे सगळी दिग्गज गुणीजन मंडळी आणि श्री हरिभक्ती परायण वैकुंठवासी भगवान महाराजांनी त्यांना दिलेलं प्रेम